नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन वाहून गेलं, कापूस वाहून गेला, भुई सपाट झाला, अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि आता आपण तर 1 रुपयात पीक विमा भरलेलाच आहे। आता पीक विमा मिळायला सुद्धा पाहिजे, कारण नुकसान हे 100% झालेलं आहे। मग आता त्यासाठी काय केलंय, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठक घेतली आणि त्यांनी काही निर्देश दिलेले आहेत। आता काय निर्देश दिले, काय केलं पाहिजे, हे त्या ज्या काही सूचना दिलेत आपण ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आता मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी जी काही माहिती आहे आणि जी सत्य माहिती आहे, मग शेतकऱ्याच्या अनुदानाबाबत असेल, शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भात असेल, शासनाचे विविध JR असतील, शासकीय योजना असतील, ही सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्यामुळे मित्रांनो, आपल्या या चॅनलला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळत आहे, कारण आपण खरी माहिती देतो आणि ती शेतकऱ्याला पटत आहे। बरेच शेतकरी हे कमेंट करून सांगत आहेत की सर तुम्ही चांगली माहिती दिली, भाऊ तुम्ही खास माहिती दिली, आम्हाला पटली। आणि बरेच हे नवनवीन रोजच्या रोज मला सबस्क्रायबर मिळत आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर माहिती आवडली तर तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण जी नवीन माहिती आहे शेतकऱ्यांना कळकळीने माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मी सुद्धा एक शेतकरीच आहे। आता त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वाची एक आढावा बैठक घेतली। आता आढावा बैठकीमध्ये जो धनंजय मुंडे यांनी परभणी असेल, बीड असेल, जालना जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्यावेळेस ते फिरले आणि त्यांच्या लक्षात आले की शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे। आता नुकसान झालंय म्हणल्यावर शासनानं तर मदत जाहीर केलीच आहे। जिरायती क्षेत्रासाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये अशी जी मदत जाहीर केली। पण आता आपण पीक विमा सुद्धा पीक विमा कंपनीकडे भरलेला आहे। मग या पीक विमा कंपनीचं सुद्धा काम आहे की शेतकऱ्यांचे सर्वे करायचे, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून ती मदत द्यायची। मग कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जी आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी पीक विमा कंपनीला सरळ निर्देश दिलेले आहेत की तुम्ही सर्वे करा, शेतकऱ्यांचं जे खरं खुरं नुकसान झालंय त्या नुकसानीचा पंचनामा व्यवस्थित करा आणि कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांनी त्यांना मदत करायची त्या सर्वेसाठी। आणि जे खरं नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं नोंदवा, त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळाला पाहिजे। आणि हा सर्वे 8 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। आणि कुठे जर चुकीचा त्यांनी पंचनामा केला किंवा चुकीचा सर्वे केला तर अशा पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हे सुद्धा दाखल करा, असे निर्देश कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता तो सुद्धा सर्वे होईल। मात्र सर्वे करते वेळेस शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यायची की आपलं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा पूर्ण सर्वे बरोबर झालाय का, त्या कृषी सहाय्यकानं पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यानं व्यवस्थित आपल्या नुकसानीची नोंद घेतली का, किती टक्के नोंद घेतली, आणि नोंद घेतलेली आपल्याकडं फोटो काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याजवळ पुरावा असला पाहिजे। होतंय काय, आपण नोंद करून देतो, आपण पाहत नाहीत त्यानं किती टक्के नोंद नुकसानीची केली, आपलं नुकसान किती टक्के गृहीत धरलंय, आणि आपण त्या भ्रमात राहतो। आणि नंतर ज्यावेळेस पीक विमा येतो मग पीक विमा आपल्याला येतो कमी, आपल्याला तर वाटतं नुकसान लय मोठं झालंय, आणि बाकीच्या काही शेतकऱ्यांना दुसऱ्याला जास्त आलाय, त्याचं तो नुकसान कमी झालं आणि आपल्याला कसं काय कमी आला। तर त्याच्यात भानगड ही आहे की ज्यावेळेस तो सर्वेअर कंपनीचा आणि आपला कृषी सहाय्यक ज्यावेळेस आपली नोंदणी घेतात की आपलं नुकसान किती झालंय, तर त्यावेळेस आपण त्या नुकसानीच्या नोंदीचा फोटो आपल्याकडे त्या जो फॉर्म असेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून नुकसान नोंदवली असेल त्या ॲपच्या, तर त्या ॲपचा स्क्रीनशॉट आपण घ्यायचा, कारण आपल्याजवळ पुरावा असला पाहिजे की आपलं नुकसान त्यांनी किती नोंदवले। म्हणजे आपल्याला पुन्हा त्यावर जर आपल्याला कमी आला तो पीक विमा तर आपल्याला त्याची तक्रार पुन्हा करता येईल, ही काळजी घेणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे। आणि ज्या वेळेस असा शेतकरी जागृत राहील त्याच वेळेस शेतकऱ्याला तो पीक विमा मिळेल, कारण त्या पीक विम्याची रक्कम ही आपण भरलेली आहे। जरी आपल्याला वाटत असेल आपण 1 रुपया भरलाय, पण जे शासनानं पैसे भरलेत ना ते सुद्धा आपलेच आहेत मित्रांनो, एक लक्षात घ्या। कारण कराच्या माध्यमातून जे पैसे जातात ते आपलेच आहेत, असं नाही समजायचं
की आता हे शासनानं भरले 1 रुपयाचा आपण भरलाय, जे येईन ते, का जे येईन ते, कारण आपलं नुकसान झालंय ना, आपल्याला मिळायलाच पाहिजे. विमाच त्यासाठी असतो, एक लक्षात घ्या. विमा म्हणजे नुसतं काय भरला आला तर आला गेलात गेला नाही. नुकसान झालं तर आपल्याला मिळायलाच पाहिजे, कारण आपल्याला नुकसान झालं म्हणजे उत्पन्न कमी होणार आहे. म्हणून ही सुद्धा काळजी घ्यायची. आणि तेच धनंजय मुंडे यांनी त्या बैठकीत सांगितलेलं आहे की 8 दिवसात सर्वे करा आणि पुढील 15 दिवसात 25% अग्रिम हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात गेलाच पाहिजे. कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना आता पुढे काय करावं काही सुचत नाही, कारण जमीन भुईसपाट झालेली आहे. आता काय नवीन पीक पेरणी करता येत नाही, कारण त्या पिकाची वेळ निघून गेली आणि पुढचं पीक पेरायचं तर त्याची वेळ आता सध्या नाही. अशी पंचायत ही शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांनी ही काळजी घ्यायची की आपल्या शेतीचं जे नुकसान झालंय त्याचा फोटो काढायचा, त्या फॉर्मचा फोटो आपल्याजवळ ठेवायचा आणि तो संग्रहित ठेवायचा. कारण एक लक्षात ठेवा, आता आपण नुकसान नोंदवली म्हणजे लगेच महिन्यात 15 दिवसात येईन असं नाही. जरी कृषी मंत्र्यांनी निर्देश दिले असले तरी ती पीक विमा कंपनी एवढी इमानदार नाही की खरंच तिला लई काळजी आहे शेतकऱ्याची आणि लगेच ती 15 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे देत. असंही काही होत नाही. कारण गेल्या वर्षीचा 2023चा खरीपचा 75% विमा अजून आला नाही. त्यासाठी मोर्चे आंदोलन चालू आहेत. प्रत्येक काही भागातले शेतकरी आंदोलन करीत आहेत आणि त्यामुळे त्या विम्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या तालुका कृषी कार्यालय असेल, तहसील असेल यांच्याकडे निवेदन देऊन मोर्चा काढून प्रत्येक शेतकऱ्याने ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि कसं आहे माहितीये का, ज्यावेळेस संघटित झाल्याशिवाय न्याय मिळत नाही हे सुद्धा लक्षात घ्या. नाहीतर उगाच एखादा शेतकरी गेला आणि त्यानं त्या तहसीलदार किंवा कृषी कार्यालयात जाऊन चौकशी केली तर त्याला एवढं कोणी भाव देत नाही. जर एकत्र येऊन शेतकरी गेले, एकत्र होऊन त्यांनी निवेदन तसं दिलं, त्यावर सह्या केल्या तर त्यावेळेस कुठंतरी न्याय मिळतो. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला मागच्या वर्षीचा पीक विमा मिळेल. हे सुद्धा काही बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. नाही तर उगा आपण भरला विमा येईल, आला तर आला बघू असं म्हणून मदत मिळत नाही. मित्रांनो, आता यावर्षी सरकार ही जरशी काळजी घेतंय त्याचेही काही कारण आहेत. आता पुढे निवडणुका आहेत. निवडणुका असल्यामुळे आता त्याला माहिती आहे की शेतकऱ्यांची आता जर काळजी घेतली तर शेतकरी आपली पुढे घेईल. त्यामुळे जरा सरकार बी बैठका घेणं, ही अतिवृष्टीची मदत जाहीर करणं, अनुदान देणं, ह्या गोष्टी जरशा करायला. आता यंदाचं वर्ष जरा बरं आहे, आता नुकसान झालेलं आहे आपलं, पण आता सरकारच्या मदतीच्या बाबतीत जरसं बरं दिसतंय की सरकार जरा लय पुढाकार घ्यायलंय. पण आता पुढच्या वर्षी बी असाच पुढाकार घेईल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळं आपण त्यासाठी जागृत असलं पाहिजे, कारण नुकसान आपलं होत असते, मदत आपल्याला मिळाली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यामुळे कुठं जर असे मोर्चे आंदोलन करायचे असतील किंवा आंदोलन कुठं निवेदन द्यायचं असेल, अशा ठिकाणी जर कधी शेतकरी एकत्र होत असतील तर तशा ठिकाणी मी सुद्धा यायला तयार आहे मित्रांनो. कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे, मला शेतकऱ्यांची काळजी आहे. मला वाटतं की शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आता सोयाबीन गेल्या वर्षी 4,400 रुपयेच विकलं, 4,200 रुपये विकलं. भाव हमी भाव दिलेला होता 4,600 आणि त्याच्या आतच सोयाबीन विकलं. आता यावर्षी 4,892 रुपये भाव दिलेला आहे, तरी पण 4,400-500च्या वर अजूनही सोयाबीन गेलं नाही. मात्र आता शासनानं जाहीर केलंय की आम्ही आता नाफेडच्या आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करणार आहोत आणि त्याची आता नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे. आणि त्या नोंदणी कशी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका, कारण असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे महत्त्वाच्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. तशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. त्यावेळेस आपल्या कुठंतरी शेतकऱ्यांचं भलं होईल, चांगलं होईल आणि उत्पन्नात वाढ होईल आणि यापुढेही शेतीच्या मालाला चांगला भाव मिळायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. एवढीच माहिती आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.